जंगलाजवळील एका छोट्या गावामध्ये मनू नावाची एक बहादूर बकरी राहत होती. मनूने गावातील अनेकाचा जीव वाचविला होता, म्हणून लोकांना ती खूप आवडायची. रोज ती आपल्या मालकासोबत चरायला जंगलात जात असे. पण एक दिवस तिच्या मालकाची तब्येत खराब होते आणि ती जंगलात जाऊ शकत नाही. तेव्हा ती आपल्या मालकाला म्हणते, "मालक, तुम्ही काळजी करू नका. मी स्वतः एकटी जाईल, कारण तुम्ही सगळे मला बहादूर बकरी म्हणतात ना, मग कशाची भीती." मग बकरी लगेच एकटी जंगलाकडे जायला निघाली. मित्रांनो, तुम्ही सगळे लपा. आज आपण या बकरीला शिकार बनवूया. बाडू कसे व त्याचे मित्र लपून बसतात. बकरी जवळ आली की सगळे तिला घेरतात. मित्रांनो, पकडा हिला. "तुम्ही का बरं मला पकडत आहे आणि कशासाठी? मी तुमचं काय बिघडवलेलं आहे?" गावातील सगळेजण तुला धाडशी बकरी म्हणतात ना, मग आमच्यासमोर तुझं धाडस दाखव की. जर धाडस दाखविलं नाही तर हा बाडू कसे तुझे छोटे छोटे तुकडे करून मटन मसाला मटन बिर्याणी बनविणाऱ्यांना तुला विकून देईन. जर तुम्ही मला मारलं तर माझा मालक तुम्हाला सोडणार नाही. तर कसं करणार? इथे कोणी नाही आहे, फक्त आम्हीच आहो. आमच्यापासून तुला कोणी वाचू शकणार नाही. तुम्ही मला मारू शकणार नाही, मारणं तर दूर राहिलं, पकडू पण शकणार नाही. असं आहे का? मित्रांनो, पकडा हिला. बाडू कसाई पकडायला जातात. बकरी तिथून पडून जाते. "ये कसाई, ये मला पकडून दाखव." कसाई आणि त्यांचे माणसं बकरीला पकडू शकले नाही. बकरी आपला जीव वाचवण्यासाठी जंगलाकडे पळते. अरे, ती तर जंगलात गेली. आता तिला कोणी वाचू शकणार नाही. चला आता गावाकडे. बकरी परत न आल्यामुळे सगळी तिची काळजी करू लागतात. मला तिला नको पाठवायला हवं होतं. माझे चुकले. तिला काही झाले तर? तुम्ही काही काळजी करू नका. ती एक बहादूर बकरी आहे. नीट घरी परत येईल. आणि ती परत नाही आली तर आम्ही तिला शोधायला जाऊ आणि घेऊन येऊ. बकऱ्यांची काळजी बघून कसाई मनातल्या मनात विचार करतो. आता ती बकरी तुम्हाला कधीच नाही मिळणार. आता जंगलातील जनावरांनी तिला खाऊन टाकली असेल. इकडे ती बकरी आपला जीव वाचवण्यासाठी भटकत भटकत एका नदीच्या किनारी येते. "मला खूप तहान लागलेली आहे, मी थोडं पाणी पिते." बकरी पाणी प्यायला जाते तेव्हा अचानक तिथे एक भयानक सिंह येतो. सिंहाला पाहून बकरी काही क्षणासाठी घाबरते, पण जखमी बकरीला पाहून सिंह तिला म्हणतो, तू या जंगलाची बकरी दिसत नाही. खरं खरं सांग, तू कोण आहे? इथे का बरं आली आहे? "माझं नाव मनू बकरी आहे. मी काही माणसांपासून जीव वाचविण्यासाठी इथे आली आहे. आणि इथे आता तुम्ही भेटलास तर माझं काय होणार आहे?" घाबरू नकोस. इथे काही माणसं नाही आहे, त्यामुळे तू सुरक्षित आहे. "म्हणजे तुम्ही मला काही करणार नाही? मला मारणार पण नाही?" मी इथला राजा आहे, म्हणून मला तुझी मदत करायला हवी. "धन्यवाद महाराज. मी जखमी झालेली आहे आणि खूप दमलेली सुद्धा आहे. मला कुठे आराम करायला जागा मिळू शकेल का?" हो, का नाही? माझ्या गृहेमध्ये बिंदास आराम कर. बकरी सिंहासोबत त्याच्या गुहेमध्ये जायला निघाली आणि काही वेळ आराम करते. नंतर रात्रीच्या वेळी सिंहाला भूक लागते. तो बकरीला खाण्याचा विचार करतो. बकरीला त्याची भनक लागताच ती त्या गुहेतून पडण्याचा निर्णय घेते. ती पळत पळत एका झाडामागे लपून बसते आणि सिंह तिला शोधू शकत नाही. "अरे, कुठे गेली ही बकरी? इथेच तर होती. वाटते समोर निघून गेली." ही सिंह पण समोर निघून जातो. बकरी गावाकडे परत जाते. झालेली हकीकत सगळी आपल्या मालकाला आणि गावातील लोकांना सांगते. सगळेजण तिच्या धाडसाचं कौतुक करते. मुलांनो, अशाच नवीन नवीन गोष्टीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.